अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचं आपल्या या भक्तिमय चॅनल मध्ये मनापासून स्वागत. मंडळी, 20 मार्च 2026 वार शुक्रवार, चैत्र शुक्ल द्वितीयेला आपल्या आराध्य दैवताचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचा असतो. या दिवशी अनेक भक्त विविध प्रकारच्या सेवा, पारायण, नामस्मरण आणि उपासना करून महाराजांच्या चरणी आपली भक्ती अर्पण करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण गुरुचरित्राचे पारायण करू शकतो का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी किंवा त्याआधी आपण कोणती दत्त सेवा किंवा स्वामी सेवा करू शकतो. चला तर मग मंडळी, या विषयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्वात आधी अनेक जणांचा एकच प्रश्न असतो. खूप जणी कमेंट मध्ये विचारतात, ताई, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने आम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकतो का? तर स्वामी भक्तांनो, याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. हो, नक्कीच तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता. कारण एप्रिल महिन्यात जेव्हा सप्ताह येतो तेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या काळात गुरुचरित्राचे पारायण करत असतोच. पण अनेक भक्तांच्या मनात एक जिज्ञासा निर्माण होते की प्रकट दिनाच्या निमित्ताने देखील आपण गुरुचरित्र वाचू शकतो का? तर जर तुमच्या मनात अशी इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही 7 दिवसांचे गुरुचरित्र पारायण करू शकता. आता काही वेळा अशी कमेंट देखील येते, ताई, आम्ही 3 दिवसांमध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं तर चालेल का? तर बघा, परंपरेनुसार गुरुचरित्राचे पारायण सप्ताह पद्धतीने म्हणजेच 7 दिवसांमध्येच केलं जातं. म्हणून शक्य असेल तर 7 दिवसांचे पारायण करणे उत्तम मानले जाते. पण काही महिला किंवा भक्त 3 दिवसांमध्ये देखील गुरुचरित्र वाचतात. जर तुमची इच्छा असेल आणि तुमच्याकडे तितका वेळ आणि सामर्थ्य असेल तर तुम्ही 3 दिवसांमध्ये देखील पारायण करू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, साधारणपणे 7 दिवसांचे पारायण करताना आपल्याला रोज 2 ते 2.5 तास सहज लागतात. मग जर 3 दिवसांमध्ये पारायण करायचं असेल तर त्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला बराच वेळ बसून वाचन करावे लागेल. जर तुमच्याकडून ते शक्य होत असेल तर नक्कीच तुम्ही 3 दिवसांचे पारायण करू शकता. आता एक महत्वाचा प्रश्न पुढे येतो, कारण 8 मार्चला अमावस्या सुरू होते आणि 19 मार्चला गुढीपाडवा आहे. म्हणून अनेक महिला विचारतात, ताई, अमावस्येच्या काळात गुरुचरित्राचं पारायण करता येतं का? तर या संदर्भात एक गोष्ट समजून घ्या. अमावस्येच्या कालावधीत पठण करणं चालतं, पण अमावस्येच्या दिवशी पारायणाला सुरुवात करणं किंवा सांगता करणं टाळावं. म्हणून ज्यांना 7 दिवसांचे पारायण करायचे आहे त्यांनी अशी योजना करावी की 18 तारखेच्या आधी पारायणाची सांगता झाली पाहिजे. कारण 7 दिवसांचे पारायण केल्यानंतर 8व्या दिवशी सांगता केली जाते. म्हणून तुम्ही तुमच्या वेळेनुसार 15, 16 किंवा 17 तारखेला सांगता करू शकता. यामध्ये काहीही अडचण नाही. पारायणाची सुरुवात तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कधीही करू शकता. आता काही जणी म्हणतात, ताई, आमच्याकडून गुरुचरित्राचं पारायण होत नाही, कारण घरची कामं, मुलांची शाळा आणि आता परीक्षा देखील सुरू होणार आहे. तर स्वामी भक्तांनो, जर आत्ता पारायण करणं शक्य नसेल तर काळजी करण्यासारखं काहीही नाही. कारण लवकरच एप्रिल महिन्यात 10 तारखेला सप्ताह सुरू होतो. त्या काळात तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. पण ज्यांची इच्छा आहे त्यांनी आत्ताचही पारायण सुरू केलं तरी काही हरकत नाही. आता आणखी एक सेवा आहे. मला माहित आहे की सुमारे 90% महिलांची सेवा आधीच सुरू झाली आहे. अनेक जणी 21 दिवस स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत आहेत. पण ज्यांची सेवा सुरू झालेली नाही किंवा काही कारणामुळे चुकून गेली आहे त्यांनी 11 दिवसांची सेवा सुरू करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही 11 मार्च पासून सेवा सुरू करू शकता. पण असं नाही की फक्त 11 तारखेला सुरुवात करावी लागते. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही सेवा सुरू करू शकता. जर 11 ते 20 मार्चच्या दरम्यान मासिक धर्म किंवा इतर काही कारणे असेल
तर तुम्ही त्याआधीही सेवा सुरू करू शकता किंवा काही कारणामुळे 20 तारखेच्या नंतर पारायण पूर्ण झाले तरी त्यामध्ये काहीही चुकीचं नाही. कारण महाराजाच्या सेवेमध्ये कडक नियम नसतात. महत्वाचं म्हणजे तुमच्या मनातली श्रद्धा आणि भावना. मंडळी, आता आपण पुढचा महत्वाचा प्रश्न समजून घेऊया. खूप जणी विचारतात, ताई, आम्ही स्वामी समर्थांची सेवा तर करत आहोतच, पण या 11 दिवसांमध्ये दत्त महाराजांची सेवा देखील करू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर या 11 दिवसांच्या काळात दत्त महाराजांची सेवा देखील करता येते. त्यासाठी सर्वात सोपी आणि प्रभावी सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय. हे 2 अध्याय तुम्ही रोज वाचू शकता. सलग 11 दिवस हे अध्याय वाचायचे. आता इथे एक प्रश्न येतो, ही सेवा संकल्प करून करायची का? तर मंडळी, संकल्प करायचा की नाही हे पूर्णपणे तुमच्या मनावर अवलंबून आहे. जर तुमच्या मनात एखादा संकल्प असेल, एखादी इच्छा असेल, एखादी समस्या असेल, तर तुम्ही संकल्प करून ही सेवा करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही दत्त सेवा करत असाल तर शक्य असेल तितकं ब्रह्मचर्याचं पालन करावं. कारण गुरुचरित्राच्या पारायणाच्या काळात साधारणपणे ब्रह्मचर्य पाळलं जातं. परंतु जर काही कारणामुळे ते पूर्णपणे शक्य नसेल तरीही निराश होऊ नका. कारण महाराजांकडे सर्वात महत्वाची गोष्ट आहे भक्ती आणि श्रद्धा. आता मंडळी, दत्त सेवेमध्ये आणखी एक प्रभावी स्तोत्र सांगितलं जातं, ते म्हणजे घोर कष्ट उद्धार स्तोत्र. हे स्तोत्र आकाराने खूप मोठं नाही, खूप छोटं आहे, पण त्याची शक्ती मात्र अतिशय मोठी आहे. ज्या भक्तांनी हे स्तोत्र नित्य सेवेमध्ये म्हटलं आहे त्यांना त्याचे अनेक अनुभव आलेले असतात. जर तुम्हाला एखादी अडचण असेल, कोणी तुम्हाला फसवलं असेल किंवा एखाद्या वादात, प्रकरणात, कोर्ट कचेरीत तुम्ही अडकले असाल आणि तुमची चूक नसताना देखील तुम्हाला त्रास होत असेल, तर अशा वेळी हे स्तोत्र खूप प्रभावी मानलं जातं. सामान्यपणे या स्तोत्राचं 51 वेळा पठण सांगितलं जातं. पण जर शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा देखील म्हणू शकता. म्हणजे सलग 11 दिवस रोज 11 किंवा 21 वेळा घोर कष्ट उद्धार स्तोत्र म्हणायचं. ही देखील एक सुंदर सेवा होऊ शकते. याचबरोबर आणखी एक सुंदर स्तोत्र आहे, करुणा त्रिपदी. यातील ओळी तुम्हाला माहित असेल, शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. हे स्तोत्र देखील खूप सुंदर आणि शांत करणारं आहे. जर तुमची इच्छा असेल तर या 11 दिवसांमध्ये करुणा त्रिपदीचं पठण देखील तुम्ही करू शकता. तसंच दत्त चालिसा ही सुद्धा एक अत्यंत सुंदर सेवा आहे. किंवा तुम्ही एक श्लोकी श्री गुरुचरित्र म्हणू शकता. उदाहरणार्थ, जगतवंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच जाणा, अनन्य भावे शरणागत मी, भवभय हारण तुम्ही जाणा. हा श्लोक देखील तुम्ही रोज 11 वेळा किंवा किमान 1 वेळा म्हणू शकता. आता मंडळी, ज्या भक्तांची इच्छा असेल त्यांनी स्वामीचरित्र सारामृत देखील रोज वाचू शकता. असं केल्यास 11 दिवसांमध्ये तुमच्याकडून 11 पारायण पूर्ण होतील. तसंच तुम्ही तारक मंत्रांची सेवा देखील करू शकता. रोज 11 वेळा हा मंत्र म्हणा, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. किंवा जपमाळ असेल तर 11 माळी जप देखील तुम्ही करू शकता. म्हणजेच मंडळी, या 11 दिवसांमध्ये सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत. जसं तुम्हाला जमेल, जसं तुमच्या वेळेनुसार शक्य होईल तसं तुम्ही सेवा करू शकता. कारण महाराजांच्या सेवेला खरं तर फार मोठे नियम नाहीत. गुरुमाऊली नेहमी सांगतात, आपण वर्षभरात 108 स्वामीचरित्र सारामृत पारायण करावीत. खूप भक्त हे लगातार करतात. पण जर शक्य नसेल तर अशा 21 दिवसांच्या सेवामधून देखील हळूहळू 108 पारायण पूर्ण होऊ शकतात. म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, जितकं शक्य आहे तितकी सेवा जरूर करा. महाराज ब्रह्मांड नायक आहेत. कोणाकडून किती सेवा करून घ्यायची हे त्यांनाच माहीत असतं. पण एक गोष्ट मात्र आपल्या हातात असते,
ती म्हणजे आपली इच्छाशक्ती. जर भक्ताची श्रद्धा आणि विश्वास दृढ असेल तर महाराजांना देखील भक्तासाठी चमत्कार करावे लागतात. महाराज नेहमी म्हणायचे, मला चमत्कार करायला आवडत नाही, पण भक्ताची श्रद्धा मला ते करायला भाग पाडते. म्हणून मंडळी, महाराजांकडे जाण्यासाठी मोठं मंदिर लागतं, मोठी मूर्ती लागते असं अजिबात नाही. तुम्ही जसे आहात तसेच महाराजांसमोर जा. महाराजांना सर्वात जास्त प्रिय आहे भक्ताची शरणागती, तुमची भक्ती, तुमची श्रद्धा, तुमचं समर्पण. बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये महाराजांना रस नाही. कधी कधी आपण विचार करतो, महाराजांनी आपल्याला इतकं दिलं तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं. मग आपण चंदनाचा अभिषेक करतो, दुधाचा अभिषेक करतो, पंचामृताचा अभिषेक करतो. हे सगळं आपल्या भक्तीमुळे असतं. पण खरं तर साध्या पाण्याचा अभिषेक केला तरी महाराजांना तो तितकाच प्रिय असतो, कारण त्यांना महत्व असतं ते भक्तीचं. महाराज नेहमी म्हणायचे, माझ्या लंगोटाची किंमत या विश्वा इतकी देखील नाही. अशा या ब्रह्मांड नायकांना आपण काय देणार? आपण देऊ शकतो ते फक्त आपलं मन आणि समर्पण. म्हणून रोज थोडा वेळ काढा, महाराजांचं नामस्मरण करा. कारण जो भक्त महाराजांचं नाम जपत असतो त्याला महाराज स्वतः जपत असतात. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात प्रार्थनेची एक ठरलेली वेळ असावी. रोज त्या वेळेला महाराजांचं नाम, महाराजांची आठवण आणि कृतज्ञता. जेव्हा प्रार्थना रोज घडते तेव्हा प्रार्थना आपल्याला स्वीकारते, आणि जेव्हा प्रार्थना आपल्याला स्वीकारते तेव्हा महाराज आपल्याला स्वीकारतात. म्हणून मंडळी, थोडं थोडं का होईना सेवा करण्याचा प्रयत्न नक्की करा. कधी कधी सगळं जमत नाही, माझ्याकडून देखील सगळं होतच असं नाही, पण जेवढं जमेल तेवढं केलं तरी महाराज ते स्वीकारतात, परीक्षा देखील घेतात आणि योग्य वेळी मदत देखील करतात. म्हणून सांगते, दत्त सेवा करा. जर आयुष्यात अडचण असेल, दुःख असेल तर लक्षात ठेवा, दत्ताशिवाय दुसरा आधार नाही. आपण जी सेवा करतो ती कधीच वाया जात नाही. योग्य वेळी तीच सेवा आपल्या कामी येते. म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.